बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, भाजप 93 तर जेडीयूची 84 जागांवर आघाडी। बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम, सुरुवातीच्या कलांनुसार भाजपची 93 जागांवर आघाडी, भाजप ठरलाय सर्वात मोठा पक्ष। बिहारमधला विजय हा ऐतिहासिक, 2010 मधील सुद्धा सर्व रेकॉर्ड्स तुटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारमधल्या बंपर विजयानंतरची प्रतिक्रिया। बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर वेळ आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल, भाजपचे महासचिव विनोद तावडेंचं सूचक वक्तव्य। बिहारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका, सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसला फक्त 4च जागा। महाराष्ट्रात झालेल्या चुकांची बिहारमध्ये पुनरावृत्ती, बिहार निकालांवरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर निशाणा, काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा पण निकालामध्ये पराभव, दानवेंचं टीकास्त्र। बिहार निकालावर संजय राऊतांचं ट्विट, जी आघाडी सत्तेवर येणार होती तिला 50च्या आतच संपवलं, बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांचं टीकास्त्र। बिहारच्या झुंडशाहीला पुन्हा एकदा भाजपनं लगाम लावला, बिहारमधल्या भाजपच्या जोरदार कामगिरीवर नवनीत राणांचा राजदला टोला। बिहारच्या निकालावरून मुंबईच्या निकालाचं चित्र स्पष्ट होते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सूचक प्रतिक्रिया। बिहारमध्ये भाजपचा दमदार विजय, पप्पूच्या हरण्याची होतीये सेंचुरी पार, भाजपच्या बिहार विजयानंतर चित्रा वाघ यांचा विरोधकांना टोला। सुरुवातीच्या कलांमध्ये तेजस्वी यादव यांचा पक्ष 3ऱ्या स्थानी, जेडीयू भाजप आघाडीवर तर आरजेडी 3ऱ्या क्रमांकावर। बिहारमध्ये काँग्रेसपेक्षा एमआयएमच्या सरशीचं चित्र, काँग्रेस 1 तर एमआयएम 6 जागांवर आघाडीवर। बिहार विजयाचं देशाच्या राजधानीमध्ये होणार जंगी सेलिब्रेशन, भाजप मुख्य कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित। बिहार निकालावर जेडीयूची पोस्ट, पुन्हा येतंय सुशासन सरकार, फक्त थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं पोस्टमध्ये नमूद।